राम राम शेतकरी मित्रांनो, काल केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी ही काही अटी शर्तीसह उठवलेली आहे. आणि मित्रांनो, यामुळे भारतातील कांदा हा किती देशामध्ये निर्यात आता होऊ शकतो, कोणत्या देशामधून मागणी आहे, निर्यातदार काय म्हणत आहेत, तसेच कोणत्या कांद्याला या निर्णयाचा फायदा होऊ शकतो, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, काल टी व्हीवर बातम्या आल्या, इतर सोशल मीडियावरती बातम्या आल्या की केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी ही उठवली. परंतु मित्रांनो, अधिकृत नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. त्या नोटिफिकेशनमध्ये नेमकी कांद्याची निर्यात ही 3 लाख मेट्रिक टन होणार आहे, परंतु ती किती दिवसामध्ये करण्यात येणार आहे याबाबतही सविस्तरपणे माहिती ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपण चॅनलवरती टाकणारच आहोत. परंतु मित्रांनो, सध्याची जी काही परिस्थिती आहे, निर्यातदार काय म्हणत आहेत, सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, कांद्याचे दर किरकोळ बाजारामध्ये 10 ते 15 रुपये किलो, तर घाऊक बाजारात सरासरी 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत उतरूनही निर्यात खुली होत नसल्याने शेतकऱ्यामधील वाढता रोष पाहून केंद्राने 31 मार्चपर्यंत लादलेली निर्यात बंदी 42 दिवस आधीच खुली केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रविवारी हा निर्णय घेतला. 3 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणार असून 50,000 टन कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात केला जाणार आहे. दरम्यान निर्यात खुली झाल्यामुळे कांदा दरात क्विंटल मागे सरासरी 200 ते 300 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, आगामी 2 आठवड्यात उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात होणार असल्याने किरकोळ बाजारात कुठल्याही दरवाढीची शक्यता नाही, असे इंदूर येथील NHRDF मधील शास्त्रज्ञ तुषार अंबारे यांनी सांगितले. 3 राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलोपर्यंत गेलेला असताना कांद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने 8 डिसेंबर ते 31 मार्च 2024पर्यंत निर्यात बंदी लागू केली होती. परंतु दर कोसळून निर्यात खुली होत नसल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी होती आणि निर्यात बंदीमुळे कांद्याची तस्करीही सुरू होती. आणि मित्रांनो, याचमुळे सरकारने निर्णय हा घेतला असावा. तर मित्रांनो, कांद्याची किमान 10 ते 15 देशामध्ये निर्यात सुरू होईल. इतर देशात सध्या पाकिस्तान आणि चीनचा कांदा भाव खात आहे. भारतीय कांद्याला श्रीलंका, मलेशिया, दुबई, बांगलादेश, इंडोनेशियामधून अधिक मागणी ही आहे अशी माहिती विकास सिंह कांदा निर्यातदार यांनी दिली. तर मित्रांनो, गतवर्षी कमी पावसामुळे राज्यात कांद्याचे क्षेत्र 1,25,000 हेक्टरने घटलेले आहे. 2022-23मध्ये 9,25,000 हेक्टर, तर 2023-24मध्ये 8 लाख हेक्टरवर कांदा लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता लेट खरीप आणि रब्बी कांद्याला या निर्णयाचा लाभ होऊ शकेल. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूमध्येही अपुऱ्या पावसामुळे क्षेत्र घटले आहे. मध्य प्रदेशात मागील वर्षी 2,12,000 हेक्टर कांदा लागवड झाली होती. यंदा ती 40,000 हेक्टरने घटलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती सध्या समोर येत आहे. तर मित्रांनो, पाहूयात नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस नेमकी कांद्याची निर्यात ही कशा प्रकारे होणार आहे याची सविस्तर माहिती आपण चॅनलवर टाकणारच आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.